आजच्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा माझी मैत्रीण सुमनताई पुजारी, संमेलनाध्यक्षा रंजनाताई, भारतीताई, सरलाताई, डॉक्टर नांगरे, सीमाताई, षण्मुखाताई आणि ज्यांनी भारतीय महिला मंचच्या वतीनं पहिलं स्त्रीवादी साहित्य संमेलन घेण्याचं धाडस दाखवलंय त्या आपल्या सर्वांना प्रोत्साहित करणाऱ्या, इथून पुढच्या काळामध्ये एक नवी दिशा देणाऱ्या, दिशा देणाऱ्या करुणाताई आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मगाशीच मनुवादाचं मडकं फोडलंय, पायदळी तुडवलंय आणि आपण उद्घाटन या संमेलनाचं केलेलं आहे. मला मात्र जाणीवपूर्वक काही गोष्टी आपल्या समोर सांगायच्या आहेत. आजचं जे अराजकतेचं वातावरण आहे, सामाजिक आणि राजकीय भयावह परिस्थितीमध्ये आज आपण जगतोय. अशा या भयावह परिस्थितीमध्ये कोल्हापूर, ज्याला शाहूंचं कोल्हापूर म्हटलं जातं, पुरोगामी कोल्हापूर असं म्हटलं जातं. खरं म्हणजे भारतीताई आज प्रश्न विचारायला पाहिजे, कोल्हापूर पुरोगामी राहिलंय काय, कोल्हापूर शाहूंचंच राहिलंय काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा. कारण आपल्या ज्या स्वागताध्यक्ष आहेत त्यांनी करवीरमध्ये घडलेल्या घटना ज्या सांगितल्या त्या सगळं ऐकलं आणि आजूबाजूचं बघितलं की आपल्या समोर विचार करणाऱ्या समोर प्रश्न निर्माण होतो, खरंच हे शाहूंचं कोल्हापूर आहे काय, खरंच हे पुरोगामी कोल्हापूर आहे काय. अशी सगळी भयावह परिस्थिती आजूबाजूला असताना सुद्धा स्त्रियांसाठीच स्त्रियांनीच घडवलेलं, स्टेजवरती फक्त स्त्रियांनाच, म्हणजे करुणाताईंना सगळ्या स्त्रियांना इथं बसवताना काय आटापिटा करावा लागला असेल याची मला स्वतः चळवळीतली स्त्री असल्यामुळे कल्पना आहे. पण तरी सुद्धा पहिलं साहित्य संमेलन त्यांनी इथं भरवलंय आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी करून दाखवलंय. त्यामुळं त्यांचं एकदा जोरदार कौतुक करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नाहीतर बऱ्याचदा काय होतंय, आपलंच माणूस आहे म्हणून आपण त्याचं कौतुक करायला जरा कमी पडतोय. पण आपल्या माणसानं जेव्हा चांगलं काम केलेलं असेल तेव्हा त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. मी जेव्हा संमेलनाच्या संदर्भात सगळी माहिती घेतली तेव्हा लक्षात असं आलं की आपल्याकडे कवी संमेलन आहे आणि यानंतरच्यासाठी स्त्री कविता म्हणजे स्त्री कवयित्रींची संख्या प्रचंड आहे असं मला कळलं. ही सुद्धा एक माझ्या दृष्टीनं चळवळीतली कार्यकर्ती म्हणून माझ्या दृष्टीनं ही अतिशय आशादायी असं चित्र आहे. खरं म्हटलं तर मुंबईचे एक कवी आहेत सायमन मार्टिन म्हणून, त्यांनी आजच्या या सगळ्या भयावह परिस्थितीबद्दल एक 4 ओळी लिहिलेल्या आहेत ज्या अतिशय महत्वाच्या आहेत असं मला वाटतंय. ते असं म्हणतात की मास्क लावल्याशिवाय फिरू नका, मास्क लावल्याशिवाय फिरू नका, कारण देशात जीभ कापायची साथ आलेली आहे. तोंड लपवूनच फिरा, कारण कधी कुठे तुमची जीभ छाटली जाईल सांगता येत नाही. असं जीभ कापण्याची साथ आलेल्या असतानाच्या काळामध्ये स्त्रीवादी साहित्य संमेलन घेण्याचं डेअरिंग दाखवणं, निर्भयपणे ते करून दाखवणं, मला वाटते ही सगळ्यात महत्वाची आणि आशादायी गोष्ट आहे. आणि ती कोल्हापुरात, मगाशी भारतीताई असं म्हणाले की आमच्या कोल्हापुरात, म्हणजे मी कोल्हापूरचीच आहे आणि कोल्हापूरकरांना जरा कोल्हापूरकर असल्याचा अभिमान वाटतोय, जरी आता कोल्हापूर जुनं राहिलं नसलं तरी सुद्धा. पण ही गोष्ट खरीच आहे, जेव्हा जेव्हा कोल्हापुरात एखादी गोष्ट रुजते, नव्यानं उभी राहते, तेव्हा ती महाराष्ट्रभर पसरते. आणि मला वाटते आपलं हे पहिलं स्त्रीवादी साहित्य संमेलन आहे, ती एक भूमिका घेऊन उभं आहे. नुसतं संमेलन नाही आहे, स्त्रीवादी साहित्य संमेलन आहे. यातला स्त्रीवादी शब्द म्हणजे या महिला ज्या इथे जमा झालेल्या आहेत, विचार मंचावर बसलेल्या सुद्धा आणि समोर असणारे सुद्धा, स्त्री पुरुष सगळे कोणती भूमिका घेऊन जाणार आहे तिथून पुढं, तर स्त्रीवादी भूमिका घेऊन जाणार आहेत. आणि जेव्हा जीभ छाटण्याची साथ आलेली असताना एखादी भूमिका घेऊन, एखादी दिशा घेऊन माणसं जेव्हा चालायचं, निडरपणे चालायचं, निर्भयपणे चालायचं जेव्हा ठरवतात, तेव्हा त्याला एक वेगळं महत्व असतं. आणि त्यामुळं तुमचं हे पहिलं स्त्रीवादी जे साहित्य संमेलन आहे ते येत्या काळामध्ये
अनेकांगानं फुलत राहो, वाढत राहो आणि महाराष्ट्रभर पसरत राहो. ते पसरवण्याची जबाबदारी स्टेजवरच्यांच्या बरोबर समोर बसलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाची आहे आणि मला वाटते आपण ती पार पाडणार आहोत. मला स्वतःला साहित्य संमेलन म्हटल्यावरती मला उद्घाटक बोलवलंय म्हटल्यावर मला पहिल्यांदा खरं म्हणजे आश्चर्य वाटलं. अनिलचा फोन आला. बऱ्याचदा अनिलचं असं असतं की तो काही विनंती वगैरे करत नाही. म्हणजे तुम्हाला कुणाला विनंती केली असेल असं मला वाटत नाही. तो आपला डायरेक्ट काय करतो. त्यामुळे मला उद्घाटक म्हणून बोलवलं आणि तेही साहित्य संमेलनाला म्हटल्यावरती मला जरा आश्चर्य वाटलं. कारण लौकिक अर्थानं तसं म्हटलं तर मी लेखिका पण नाही आणि मी कवयित्री पण नाही आणि तरी सुद्धा मला काय बोलवलंय, उद्घाटनाला उद्घाटक म्हणून बोलवलेला. या मागचं नेमकं कारण काय असावं असं जेव्हा मी चाचपणी केली तेव्हा माझं असं लक्षात आलं की आता लिहित्या हातानं म्हणजे जे लिहिणारे हात आहेत, साहित्यिक कविता लिहिणारे असतील, लेखक म्हणून लेखिका लिहिणारे, कथा, कादंबरी, कविता जे काही असेल ते लिहिते हात आणि माझ्यासारखे चळवळीत काम करणारे चळवळीतले हात, हे दोन्ही हात जर हातात हात घालून इथून पुढच्या काळात चालले तर आणि तर जे परिवर्तन आपल्याला अपेक्षित आहे ते परिवर्तन आपण अपेक्षित पूर्ण करू शकणार आहोत. त्यामुळे आता लिहित्या हातानं आणि चळवळीत काम करणाऱ्या हाताने म्हणजे कार्य करणाऱ्या हाताने हातात हात घालून चालायची इथून पुढच्या काळात गरज आहे. साहित्य संमेलन हे केवळ आनंद सोहळा नसतो. आनंदाचा सोहळा तर तो आहेच, पण तो केवळ आनंद सोहळा नसतो तर ते प्रबोधनाचं माध्यम असतं. आणि साहित्याकडं चळवळीतली सगळीच माणसं आम्ही हत्यार म्हणून पाहतो. कारण साहित्य प्रबोधनाचं हत्यार आहे. माणसांना संघटित करायचं असेल, अन्यायाच्या विरुद्ध उभं करायचं असेल तर त्या माणसांना संघटित करण्यासाठी साहित्याची गरज असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, माझी 10 भाषणं एकीकडं आणि वामनदादांचं एक गाणं एकीकडं. एवढं साहित्याचं मर्म आहे. किंवा असं म्हटलं जातं, जेव्हा अंधार युग येतं, अंधारून येतं, तेव्हा उजेडाची फुलं देण्याचं काम, हातात देण्याचं काम कोण करत असतं तर साहित्यिक करत असतात. आता तसंच अंधार युग आलेलं आहे. शतकाचा शेवटचा काळ आलेला आहे आणि अशा काळामध्ये साहित्यिकांवरची जबाबदारी वाढलेली आहे. या अंधार काळामध्ये उजेडाची फुलं हातात देण्याचं काम साहित्यिक करतात आणि म्हणून साहित्याला प्रबोधनाचा हत्यार म्हणून बघण्याची आम्हा सगळ्या चळवळीत काम करणाऱ्यांची सवय आहे. आम्ही त्याकडे त्या नजरेनं बघतो आणि म्हणून साहित्यिकांनी आणि चळवळीतल्या लोकांनी येत्या काळात हातात हात घालून काम केल्याशिवाय आपल्याला जे अपेक्षित परिवर्तन आहे ते परिवर्तन साधलं जाणार नाही. आपल्या सगळ्यांनाच आजच्या या काळामध्ये नेमकं काय चाललंय हे नव्यानं सांगायची गरज नाहीये. इथं आपण उद्देशिकेचं वाचन केलं, जय संविधान असं म्हटलं, पण आज आपण स्वातंत्र्याच्या संदर्भात, न्यायाच्या संदर्भात आणि समतेच्या संदर्भात धाडसानं बोलू शकू अशी परिस्थिती राहिली आहे का? आज अशी परिस्थिती नाहीये. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आता साहित्यिकांवरती जरा जास्त जबाबदारी आली. कोणती जबाबदारी आलेली आहे साहित्यिकांवरती? काय करायला पाहिजे? आज त्यांच्या साहित्याचे, लिखाणाचे, कवितांचे, कथा कादंबरीचे विषय कोणते असायला पाहिजेत? पर्यावरणासंदर्भातले, निसर्गाचे, प्रेमाचे हे विषय असायलाच पाहिजेत. पण आता तो काळ राहिलेला नाही. आताचा जो काळ आलेला आहे त्या काळामध्ये तुमच्या लिखाणाचे, साहित्याचे विषय बदलायला पाहिजे. म्हणजे आम्ही संविधानाच्या विषयी म्हणतोय, लोकशाहीचा मजबूत एक खांब म्हणून ज्या न्याय व्यवस्थेकडे बघितलं जाते त्या न्याय व्यवस्थेवरती आता बूट फिरकावला जातोय. आमच्या साहित्याचा हा विषय होणार का नाही? जर आमच्या साहित्याचा तो विषय झालाच नाही तर हे बूट फिरकावणं जे आहे ही केवळ एक कृती नाही आहे, अख्ख्या माणसाला, अख्ख्या विचाराला नाकारणं आहे, धर्माला नाकारणं आहे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणार आहे. म्हणजे बारकाईनं जर बघितलं तर केवळ ही एक छोटी कृती नाही आहे. या कृती मागं असणारं षडयंत्र, या कृती मागं असणारं घाणेरडं राजकारण जे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे ते आज पोहोचलं जात नाही. मीडिया ते लोकांपर्यंत पोहोचू न देण्याचं काम करते आणि मग अशा वेळी जबाबदारी कुणावर येते? आमच्यासारख्या, तुमच्यासारख्या साहित्यिकांवरती, ज्यांनी साहित्याचा विषय तो करायला पाहिजे जेणेकरून सर्वसामान्याला या बूट भिरकावण्यामागचं नेमकं खरं कारण कळायला पाहिजे. माणसं पेटून उठायची असतील
मग अशी आपली स्वागताध्यक्ष म्हटली मी बंडखोर बाई आहे, असं बंडखोर व्हायचं असेल, सीमाताई म्हणते मला तर नुसती बंडखोर म्हणत नाहीत भांडखोर पण म्हणते, तर मग असं बंडखोर आणि भांडखोर व्हायचं असेल तर मला वाटतंय साहित्याचे विषय आजचं जे अतिशय वाईट वास्तव आहे त्या वास्तवाचं दर्शन लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. आणि म्हणून साहित्यिकांचे विषय आता काय व्हायला पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. आता कवितेचा विषय हे बूट भिरकावणं व्हायला पाहिजे. जाती जाती धर्माधर्मात लावली जाणारी जी भांडणं आहेत जाणीवपूर्वक लावली जाणार. आता तर आरक्षणावरून माणसाला एकमेकात झुंजवण्याचं काम चाललंय आणि ती झुंज बघण्याचं काम इतर करताय. हे तुमच्या साहित्याचे हे तुमच्या लिखाणाचे विषय व्हायला पाहिजे. हे जर विषय झाले नाहीत तो माईक आहे, ती माईक नाहीये, तो माईक आहे. कदाचित तो माईक असल्यानं तो आवाज दबवायचं काम चाललेलं दिसतंय. त्यामुळं साहित्याचे विषय ते व्हायला पाहिजेत असं मला वाटतं, जेणेकरून सर्वसामान्यांपर्यंत आपण आज चाललेलं षडयंत्र आणि नेमकं राजकारण पोहोचवलं जाणार आहे. मगाशी डॉक्टर मुंडेंनी जी आत्महत्या केली, खरं म्हणजे तिला आत्महत्या म्हणायचं का? मला असं वाटतंय तो व्यवस्थेनं केलेला खून आहे. व्यवस्था कशी निर्माण केली आहे, डॉक्टर असणारी, उच्च शिक्षित असणारी, चांगल्या पोस्टवर असणारी, स्वतःहून गेले 4 वर्ष त्याला खरं तर ती प्रतिकार तिच्या परीनं करतच होती. आपल्याला अजून सगळं माहित नाहीये. मीडिया आपल्यापर्यंत चुकीचं छोटस आणि खरं म्हणजे त्याला सोयीचं असणारं पोहोचवलं जाते. गेली 4 वर्ष सातत्यानं प्रतिकार करणारी आणि शेवटी असहाय्य झालेली की जिला आत्महत्या करायला या व्यवस्थेनं भाग पाडली आहे. त्यामुळे तो व्यवस्थेचा बळी आहे, ती आत्महत्या नाहीये. त्यामुळं आमच्या साहित्याचा विषय व्हायला पाहिजे की व्यवस्थेनं बळी घेतले जात आहे. आज व्यवस्थेचीच बळी आहे. मग अशी त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, तो दृष्टिकोन मगाशी मी असं म्हटलं की आम्ही भूमिका घेऊन पुढे जातोय. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्त्रीवादी भूमिका घेणार आहात, तुमच्या साहित्य संमेलनामध्ये स्त्रीवादी हा शब्द जेव्हा घालणार आहात, तेव्हा तुम्हाला अनेक गोष्टींची चिकित्सा नीटपणानं स्त्रीवादाच्या अंगानं करणं गरजेचं आहे. ती जर केली नाही तर मग वाहनं जेव्हा एखादी गोष्ट एका दिशेनं वाहत असते तेव्हा ते प्रवाह पतित होणं ज्याला म्हणतात ते होणं अतिशय सोपं असतं. कारण त्याच्याबरोबर काय होतं, एकतर वेगही मिळतो, सुरक्षितता मिळते आणि प्रतिष्ठा मिळत असते. आणि म्हणून बायकांना प्रवाह पतित होणं आवडतं. आणि म्हणून मग 9 दिवस नवरात्रीमध्ये नुसती साडी घातली तर काय होतंय ग असं म्हटलं जातंय आणि आम्ही घालतोय. त्या दिवशी नटायला मिळतंय म्हणून घालतोय. हे नुसतं नाही आहे. जेव्हा स्त्रीवादी म्हटलंय स्वतःला म्हणून घेत आहे. आज येणाऱ्या इथल्या प्रत्येक जण इथं ज्या अर्थी आलंय, स्त्री आणि पुरुष, खरं म्हणजे स्त्रीवादी पुरुषही आहेत. आज त्यांची स्त्रीवादाची भूमिका आहे म्हणून आपल्याकडं अनेक पुरुष साथी इथं आलेली आहे आणि ते सुद्धा या संमेलनाचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे. जेव्हा तुम्ही स्त्रीवादी अशी भूमिका घेणार असाल तेव्हा तुमच्या प्रत्येक बोलण्याला आणि तुमच्या त्याच बोलण्याबरोबर तुमच्या कृतीला सुद्धा वेगळं महत्व असणार आहे. सगळ्यांच्या बरोबर गल्लीतल्या नेसतात लाल रंगाची, आपणही त्यांच्या बरोबर नेसलं तर आपल्याला ती जरा बरं वाटतंय आणि मग गल्लीतल्या बायकांना वाटतं ही आपल्यातलीच आहे, आपल्यासारखीच आहे, वेगळी काही नाहीये. आणि त्या दिवशी मी काळी घातली तर मात्र गल्लीतल्या बायकांना तोंड देता देता मेटाकुटीला यावं लागतंय. आणि मग ते मेटाकुटीला येणं मला नकोसं वाटले ना, कधी कधी मी काय करते, मी भी लाल साडी घालते. पण मग जर स्त्रीवादी आहेस तर त्या दिवशी तुझं वागणं चुकीचं असणार आहे. भले तुला सगळेजण एकटं पाडोत तरी सुद्धा तू जेव्हा भूमिका घेऊन चालणार आहेस, जर तू सावित्रीची लेख म्हणवतेस, रमाईची लेख म्हणवतेस, त्या विचारांची वारसदार स्वतःला म्हणवतेस, तर तुला तेव्हा एकटं पडावंच लागणार आहे, पाडलंच जाणार आहे. आणि तू जेव्हा एकटी पडशील तेव्हा लोक तुला प्रश्न विचारतील, सगळे लाल रंगात आहेत आणि तू आज काळ्या रंगात का आहेस ग? मग तुला तिला सांगता येणार आहे, शहाणपण शिकवता येणार आहे.
माणसांना शहाणं असंच करावं लागतं. लगेच माणसं शहाणी होतील आणि तुमच्या बरोबर येतील असं नाही. ते पी हळद आणि हो गोरी एवढं साधं सोपं प्रकरण नाही. त्याला सातत्यानं करावं लागतं. आणि जिला करायचं आहे, ज्यांना इथं बोलायचं आहे, मला असं वाटतं स्टेजवर बसलेल्या आमच्या प्रत्येकीवरती न कळत जबाबदारी येते. तुमचं कृत्य असंच असायला पाहिजे की तुम्हाला लोक विचारतील तू अशी का ग आहेस, आणि मग त्यावेळेला त्यांना सांगावं लागणार आहे मी अशी का आहे. त्याच्या मागची ही परंपरा, ही कारण आहे. बऱ्याचदा आपल्याला परंपरेमध्ये वाहत जायला पण आवडतं. सगळ्याच परंपरा चांगल्या नाही आहेत. काही परंपरा टाकाऊ पण आहे आणि काही टिकणारी आहे. जी परंपरा टिकणारी आहे, दुसऱ्यावर प्रेम करावं, शेजाऱ्यावर प्रेमानं वागावं, ही परंपरा चांगली आहे, ही टिकायलाच पाहिजे. पण मग सती प्रथा ही परंपरा टिकाऊ होती का? नाही, ती चांगली नव्हतीच म्हणून तर तुम्ही टाकून दिली. पण मग आता सनातन धर्माच्या बाजूने जायचं असेल तर मग आता तुमचं काय होईल? विचार केलाय? जेव्हा सनातन धर्माला विरोध करायचा असेल किंवा त्या बाजूनं बोलायचं असेल तर आता स्वतःला तपासून बघायला पाहिजे, मला चालणार आहे का सनातन धर्म? पुन्हा स्त्रियांना एका कुंपणात केलं जाणार आहे. सगळेजण म्हणतात 7च्या आतच घरात यायला पाहिजे. जर बाई 7च्या आत घरात आली तर ती सुरक्षित राहणार आहे. आणि असं सांगितल्यानंतर आपल्याला पण बऱ्याचदा बरं वाटते. खरंच की कशाला पोरींनी जायला पाहिजे लांब बाहेर, रात्री अपरात्री जाऊच नाही. पोरी जर घरातच राहिल्या रात्रीच्या तर सुरक्षित राहतील. तर्कानं पटणारी गोष्ट आहे. आणि आपणही फार लवकर नंदीबाईलासारखे मुंडी हलवून रिकामे होतोय. एकीकडे स्त्रीवादी भूमिका म्हणायची, एकीकडे संविधान, जय संविधान म्हणायचं. संविधानातली सगळी मूल्य स्त्री म्हणून, एक व्यक्ती म्हणून मला पाहिजे म्हणायचं. आणि त्याच वेळेला बाईनं 7च्या आत घरात बसायला पाहिजे असं म्हणायचं. हे सगळं जमणार नाही, एकमेकाच्या विरोधात आहे. आणि त्यावेळेला मांडणी करताना, साधं बोलताना पण आपण आपली भूमिका तपासून बघायला पाहिजे. आपण नीटपणानं बोलायला पाहिजे. खरं म्हणजे मला परवा मी एका वेगळ्या साहित्य संमेलनाला गेले होते. साहित्य संमेलनाला खरं म्हणजे चळवळीतल्या माणसांनी सातत्यानं जायला पाहिजे. भारतीताई, माझा स्वतःचा विषय गणिताचा आहे आणि मग माझा साहित्याचा संबंध फार उशिरा आलेला आहे. पण चळवळीत आल्यापासून साहित्य वाचायला, कारण चांगला तुम्ही वाचक असाल तर चांगली चळवळ करू शकता. माणसं चांगली संघटितपणे करता येतात. सुर्वेचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे आणि त्या निमित्तानं एक साहित्य संमेलन होतं. त्या साहित्य संमेलनामध्ये मी गेले होते. त्यावेळेला एखाद्या कवितेकडं तुम्ही वेगळ्या नजरेनं कसं बघू शकता हे तिथं गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं. नारायण सुर्वेंची एक कविता आहे, मास्तर तुमचंच नाव लिहा. परिघाबाहेरची स्त्री आहे, खरं म्हणजे ती देवदासी आहे, वेश्या आहे, माहित नाही तिच्या पोटी कुणाचं बाळ जन्माला आलेलं आहे. आणि पोराला जेव्हा शाळेत घालायला जाती तेव्हा मास्तर बापाचं नाव विचारतो, तेव्हा ती म्हणती मास्तर तुमचंच नाव लिहा. या कवितेकडे कसं बघायचं तर त्यातली जी कवयित्री होती सांगणारी ती असं म्हणाल्या, बाईच्या पोटी जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा मी जन्माला घातलं म्हणून मर्दपणा मिरवणारे खूप जण असतात, पण बापपणा घ्यायला मात्र डेअरिंग लागते. ते सगळ्यांमध्ये नसते. मर्द होणं सोपं आहे, बाप म्हणून स्वीकारणं अवघड आहे. हा जो दांभिकपणा आहे, हा दांभिकपणा खरं म्हणजे सुर्व्यांनी त्या कवितेतून दाखवून दिलाय. आजही हे खरं आहे का नाही? त्या काळात लिहिलेली, खरं म्हणजे आज आपल्या करुणाताई स्वतःचं नाव वेगळं लावतात आणि करुणाताईंना ते नाव लावताना सुद्धा ते असं म्हणाल्या, मला आजही शहाणी माणसं, ज्यांना आम्ही उच्च शिक्षित म्हणतोय, शहाणी म्हणतोय, अशी माणसं पण मला विचारत असतात. मग तेव्हा जर आजच्या काळात हे घडत असेल तर त्या काळात त्या बाईला किती त्रासाचं झालं असेल जेव्हा नारायण सुर्व्याने कविता लिहिली. आजही हा दांभिकपणा सुरू आहे का नाही? या दांभिकपणा हा आपला काय व्हायला पाहिजे? तुमच्या साहित्याचा विषय व्हायला पाहिजे, हे कळायला पाहिजे. आज आमची कविता मला कशी असावी असं मला वाटतं चळवळीतली कार्यकर्ती म्हणून. तर मला असं वाटतं की आजची आमची कविता या पद्धतीची पाहिजे. कशा पद्धतीची? माथ्यावरती सुंदर शोभे पदर तुझा हा नारी ग, करशील जर का त्याचा बावटा होशील कैसी न्यारी ग. म्हणजे डोक्यावरचा पदर आहे ना, तो पदर नुसता पदर नाही, त्याचाच फाडून काय करायला पाहिजेस? बावटा म्हणजे झेंडा करायला पाहिजेस, तोच खांद्यावर घ्यायला पाहिजेस आणि रस्त्यावर उतरून अन्यायाच्या विरोधात घोषणा द्यायला पाहिजेस. अशी करणं
देखणी नार होणार आहेस. अशा अर्थाची कविता, कवितेचा विषय आता अशा अर्थाने यायला पाहिजे, अशा कविता यायला पाहिजे असं मला वाटतं. मगाशी यांनी जावेद अख्तरांच्या एका कवितेचा उल्लेख केला. मला सुद्धा माझे आवडते कवी आहेत ते. मला त्यांची एक कविता प्रचंड आवडते. खरं म्हणजे त्यांचं हिंदी मधलं लिखाण आहे. ती कविता प्रचंड मोठी आहे, पण त्यातला काही सारांश सांगते, म्हणजे नेमकं मला काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात येईल. ते त्या कवितेमध्ये असं म्हणतात, मदर टेरेसा नावाची त्यांची कविता आहे. ते म्हणतात, मदर टेरेसा, तू इतकी मोठी आहेस की तुझ्याविषयी काय म्हणावं, माझ्यासारख्या पामरानं तुला काय म्हणावं ही माझी खरं म्हणजे लायकी नाही आहे. पण तरी सुद्धा माणूस म्हणून मला काही प्रश्न तुला विचारावेसे वाटतात. ज्याला घर नाही आहे त्याला घर देण्याचं काम तू केलंस ही चांगलीच गोष्ट केली. ज्याच्या अंगामध्ये आजारपणानं किडे पडलेले आहेत, ज्याला कोणी जवळ घेत नव्हतं, त्याच्यातल्या आळ्या किडे तू बाहेर काढलेस आणि त्याला चांगलं आरोग्य दिलंस, आरोग्याची सेवा दिलीस, हे चांगलंच काम तू केलंस, त्याबद्दल माझा नकार नाहीये. पण त्याला आरोग्याची ही सेवा मिळतच नाहीये असं त्याला का सांगितलं नाहीस? तुला राहायला घर का मिळत नाही? ही जी व्यवस्था आहे, जी व्यवस्था तुला हे देत नाहीये, ज्या व्यवस्थेने हे द्यायला पाहिजे, ज्याला मायबाप सरकार म्हणतोय आपण, नुसतं सरकार नाही म्हटलं जात, मायबाप सरकार म्हटलं जातंय. का तर त्या सरकारांना आपल्या सगळ्यांची काय घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे. पण आज ते घेताना दिसतंय का? हे मायबाप सरकार जे धोरण घेते त्या धोरणाचा परिपाक म्हणून आजही अनेक लोक बेघर आहेत. आजही अनेकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाही, शिक्षणाच्या सुविधा मिळत नाहीये. आणि मग ही व्यवस्था जर बदलली नाही, वरवरच्या मलमपट्ट्या केल्या, 4 जणांना घरकुलाची योजना दिली, कधीतरी तुमचं आरोग्याची सेवा जी आहे ती दिली, त्यानं पूर्ण होणार आहे का? नाही. सगळ्यांना ती मिळायला पाहिजे. आणि त्यासाठी ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था बदलल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. वरवरच्या मलमपट्ट्या केल्या तर दुखणं जसंच्या तसंच राहील. मुळावर घाव घालणं गरजेचं आहे. ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था बाईला सांगते, तिनं चौकटी ठरवून दिलेल्या आहे. म्हणजे सिमॉन द बोहरा म्हणते द सेकंड सेक्स मध्ये, बाई जन्माला येत नाही, बाई घडवली जाती. म्हणजे काय तर जन्माला आल्यानंतर त्या मुलीला तू कसं वागायला पाहिजेस, या समाजात तुला जायचं असेल आणि तुला प्रतिष्ठा मिळवायची असेल, तुला सुरक्षितता मिळवायची असेल तर समाजानं चौकटी आखून दिल्या. त्या चौकटीत असणारी स्त्रीच काय असती, चांगली स्त्री असते. आणि मग चौकटीत स्वतःला कोंबून घेण्याचा अट्टहास स्त्रिया करतात. पटलं नाही तरी करतात, शिकल्या तरी करतात, कारण ती चौकट प्रतिष्ठा पण देणार आहे आणि ती चौकट मला सुरक्षितता पण देणार आहे. जोपर्यंत या चौकटी तोडून मोडून टाकत नाही, जोपर्यंत ही व्यवस्था आपल्याला सांगत नाही, स्त्रियांच्या उतरंडीमध्ये केलेल्या आहे, म्हणजे केवळ जातीची उतरंड नाहीये, स्त्रीवादाने हे समजून घ्यायला पाहिजे की बाईची पण उतरंड केलेली आहे. सगळ्यात वरच्या ठिकाणी कोणती बाई आहे, लग्न झालेली आणि जिनं मुलं जन्माला घातले, म्हणजे पुरुष जन्माला घातले, ती वरच्या ठिकाणी आहे. तिच्यानंतर लग्न झालंय पण तिला मुली तरी आहे, मग तिच्यानंतर लग्न झालेली पण तिला मूलबाळ कोण नाहीये, मग तिच्यानंतर परित्यक्त्या, मग तिच्यानंतर विधवा, अशी आमची काय केली आहे, उतरंड तयार केली आहे. आणि ही उतरंड आम्हाला प्रतिष्ठा देते. हे व्यवस्थेनं आमच्या इथं भिनवलंय. डॉक्टर आह साळुंखे म्हणतात, आमच्या धडावर आमचंच डोकं असायला पाहिजे. म्हणजे काय, धड आमचं आहे पण डोक्यातले विचार जे आहेत ते विचार दुसऱ्या कुणीतरी आमच्यापर्यंत पोहोचवले. या व्यवस्थेनं सांगितलंय, तुला जर प्रतिष्ठा पाहिजे असेल, तुझ्या घराण्याला प्रतिष्ठा पाहिजे असेल तर तू पोराला जन्म द्यायला पाहिजेस. आणि म्हणून मग बायका बऱ्याचदा म्हणतात की मला पहिल्यांदा काय होऊ दे, पोरगच होऊ दे ग बाई म्हणतात. खरं म्हणजे तिला माहित असते पोरगी जन्माला आली तर वाईट नाहीये, पण मग तिला या व्यवस्थेनं सांगितलंय, तुला इथं पोचायचं असेल 1 नंबरला तर तुला पोराला जन्म देणं गरजेचं आहे. म्हणजे बाई वाईट नाहीये, बाई चुकीची नाहीये, तर ही व्यवस्था चुकीची आहे. ज्या व्यवस्थेनं सांगितलंय की तुला ही उतरंडीत जायचं असेल, पहिल्या रांगेत बसायचं असेल तर असं करायला पाहिजे. आणि त्यामुळं जोपर्यंत ही व्यवस्था तुम्ही नाकारत नाही, तोडून मोडून टाकत नाही, मनुवादाचं मडकं जसं फोडलं तसं व्यवस्था जोपर्यंत उद्ध्वस्त करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं स्त्रीवाद येणार नाही. आणि तो स्त्रीवाद आणायची जबाबदारी जेव्हा आपल्यावर येते तेव्हा मला असं वाटतंय की आजूबाजूचं अराजकतेचं जे वातावरण आहे त्या वातावरणातलं नेमकं खरं काय आहे तो विषय आपल्या
साहित्याचा होणं गरजेचं आहे. संपदा मुंडेचा आत्महत्या ही व्यवस्थेची बळी आहे. अनेकदा असे व्यवस्थेचे बळी घेतले जातात, राजरोसपणे घेतले जातात, सत्तेच्या आधारानं घेतले जातात. कधी नव्हे ते आता धर्मसत्ता आणि राज्यसत्ता हातात हात घालून काम करायला लागली आहे, स्त्रियांना सांगायला लागलेली आहे. आणि आमच्या स्त्रिया ही बळी पडायला लागल्या आहेत. पूर्वी कधी ढोल पथकामध्ये बाई बघितली होती का? नाही. आज ढोल पथक अतिशय वेगानं. ढोल वाजवूनही या मताची मी आहे का भारतीताई? अजिबात नाही. ढोल बायकांनी वाजवायला पाहिजेत, बाईला ते कला म्हणून यायला पाहिजे. पण आज ते जे आहे ढोल वाजवणं, ते कशासाठी आहे, काय म्हणून आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. नुसतं ढोल वाजवणं नाहीये. आदिवासी पाड्यावरती कधी गणपती नव्हताच. आदिवासींचे त्यांचे स्वतःचे देव वेगळे होते. भारतीताई आता आदिवासी पाड्यावरती गणपती गेलाय, गणपती उत्सव आपल्यापेक्षा मोठ्यानं होतोय आणि त्याचे स्पॉन्सर हे स्वतःच देत आहेत, पैसे पोचवायला लागले, त्यांना टी शर्ट द्यायला लागले, खर्च करायला लागले, डीजे लावायला लागलेले आहेत. ही एक छोटीशी गोष्ट नाही आहे, हे त्यांना नासवणं आहे. हे सगळं करणं हा जोपर्यंत साहित्याचा विषय होत नाही तोपर्यंत आदिवासी बांधवांना पण आपण शहाणं करणार नाहीये. आणि म्हणून मला स्वतःला चळवळीतली कार्यकर्ती म्हणून सर्व साहित्यिकांना एक जाणीवपूर्वक सांगावंसं वाटतं की आपण आपल्या साहित्याचे विषय आता बदलायला पाहिजे. घडलेल्या घटनेमागचं नेमकं षडयंत्र, नेमकं राजकारण समजून घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचवणं जास्त गरजेचं आहे. तर आणि तरच आपण लोकांना संघटित करू शकू. आणि जो परिवर्तनाचा विचार आपण मांडतोय, जो पुरोगामी विचार मांडतोय, किंवा जो बदल अपेक्षित आहे, चांगला समाज अपेक्षित आहे, समतेवर आधारित अपेक्षित असणारा तुम्हाला समाज हवाय, संविधानावर आधारित असणारा समाज पाहिजे. आजही जय संविधान म्हणावं लागतं ही चांगली गोष्ट नाहीये. खरं म्हणजे संविधानासारखा समाज व्हायला पाहिजे. पण इतकी वर्ष झाली तरी तो होत नाही. तो करण्यासाठी आपल्यावरती जबाबदारी आहे. तर त्यासाठी मला असं वाटतंय की आपण आपले साहित्याचे विषय बदलायला पाहिजे, नेमकेपणानं आणि खरं बोलायला पाहिजे. करोना काळामध्ये जशी ती गुजरातची एक कवयित्री म्हटली होती, राजा तुम्हारा देश में शववाहिनी गंगा, अशी म्हटली होती. ती तिची कविता. तिनं सांगितली तुमची गंगा आहे ना माई, ती शववाहिनी आहे, नुसती पाणी वाहत नाही आहे, तर प्रेत घेऊन निघालेली आहे. काय सांगायचं होतं तिला? करोना काळात तुम्ही घेतलेला निर्णय, तुम्ही घेतलेलं धोरण चुकीचं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून गंगेला काय करावं लागतंय? शववाहिनी व्हावं लागतंय. इतक्या निडरपणे, इतक्या निर्भयपणे जीव छाटण्याची साथ आलेली असताना सुद्धा इतक्या निर्भयपणे जेव्हा आपण आपलं साहित्य लिहू तेव्हा माणसं शहाणी होणार आहेत, तेव्हा माणसं संघटित होणार आहेत. आणि मग संघटितपणे आपल्याला हा परिवर्तनाचा लढा भूमिका घेऊन एका नव्या दिशेनं आपल्याला वाटचाल करता येणार आहे. येत्या काळात म्हणूनच माझ्या सर्व साहित्यिक कवयित्री मैत्रिणींना खरं म्हणजे हात जोडून विनंती आहे की येत्या काळात अतिशय चांगल्या कविता लिहा, आजचे विषय घेऊन लिहा. ज्या कविता वाचल्या की आम्हाला काय होईल? स्फुरण येईल. ज्या कविता वाचल्या की आम्हाला आमची बंडखोरी, आमच्यातली जाणीव होईल, आमच्यातली सावित्री, आमच्यातली रमाई, आमच्यातली अहिल्या आम्हाला ओळखायला लागेल. यासाठी तेवढी चांगली कविता असायला पाहिजे. पण कवितेतले शब्द सुद्धा सर्वसामान्यांना कळतील, पोचतील असे असायला पाहिजे. म्हणजे एक कविता मला जाता जाता बाबांची आठवली. खरं म्हणजे सर्वसामान्य महिला बहुजनांना कविता समजाव्यात अशाही कविता करणं गरजेचं आहे. अनेक जणांना त्यांनी भारतीताई सांगितलं की या बायकांसाठी कविता लिहा की. मोलकरणींची संघटना बांधली होती त्यांनी आणि मोलकरणीला समजतील, कमी शिकलेलीला समजेल अशी एखादी कविता लिहून द्या रे असं ते सतत म्हणत होते. पण लिहिली गेली नाही. मग त्यांनी स्वतःची कविता लिहिली, ती मला आठवते. देवानं नाही बाई माणसानं केलं, नशिबानं नाही बाई माणसानं केलं, अशी त्या कवितेची सुरुवात आहे. त्यांचं म्हणणं आहे जे जे माणसानं केलंय ते काय करता येतंय? बदलता येतंय. तू मोलकरी नाहीस, तुझ्या वाट्याने हे आले म्हणजे मागच्या जन्मीचं पाप पुण्य नाही, माणसानं केलंय ते जाणीवपूर्वक. आणि जे जे माणसानं केले ते काय करता येतं? बदलता येतं. आणि ते बदलण्यासाठीचं साहित्य येत्या काळात आपण सगळ्या निर्माण कराल, चळवळीला बळ द्याल, हातात हात घालून येत्या पुढच्या काळात आपण आपल्याला जे अपेक्षित समाज आहे, जो समाजाचं स्वप्न सावित्रीनं बघितलं, ज्या समाजाचं स्वप्न आंबेडकरांनी, रमाईनं बघितलं, ज्या पुरोगामी आणि चांगल्या समाजाचं स्वप्न शाहू महाराजांनी बघितलं, तो समाज अस्तित्वात आणायचा असेल तर येत्या काळात आपल्या सगळ्यांना कोणत्या पक्षात आहे, कुठल्या ह्याच्यात आहे असा विचार न करता सगळ्यांनी एकत्र येऊन
रेषेच्या अलीकडचे सगळे जे आहेत ना त्यांनी हातात हात घालायला पाहिजे. समोरचा दुश्मन सगळ्यांना माहित आहे कोण आहे तो, कसा आहे तो. पण रेषेच्या अलीकडचे आम्ही जे आहे ते आम्ही सुट्टे सुट्टे लढायला लागलोय. आता सुट्ट लढून भागणार नाही. आता सगळ्यांनी हातात हात घालून लढलं तर आमचा लढा काय होणार आहे, जोरकस होणार आहे, तीव्र होणार आहे. आणि आम्हाला जो बदल अपेक्षित आहे तो अपेक्षित बदल आम्हाला करता येणार आहे. येत्या काळात त्यासाठी तुम्ही सर्वजणी साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथंच थांबते. तुम्ही सर्वांनी माझं मनोगत जे आहे तिथं शांतपणे ऐकून घेतलं आणि आयोजकांनी मला उद्घाटक होण्याची आणि स्वतःला थोडे अधिक शहाणं होण्याची संधी जी उपलब्ध करून दिली त्याबद्दल करुणाताईंचे आणि इतर सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.